नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पिरियडमध्ये आपण बी ए द्वितीय वर्ष सेमिस्टर 3वे आणि पेपर 5वा या पेपरचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या कालखंडामध्ये ज्या प्रकरण क्रमांक 3 आदिलशाही आणि मुघलाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध आणि याबद्दलची माहिती पाहत असताना आपण आतापर्यंत 2 पॉईंट पूर्णपणे समजून घेतलं. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रारंभीचं संघटन, त्यानंतर अफजलखानाचा वध किंवा अफजलखानाची घटना आणि नंबरचा पॉईंट म्हणजे 3 नंबरचा पॉईंट म्हणजे शाहिस्तेखानाचा पराभव आणि सुरतेची लूट. तर शाहिस्तेखानाच्या पराभवानंतर ज्या सुरत या शहराची छत्रपती शिवाजी महाराजांनी जी लूट करण्याचं किंवा सुरत या शहरावर स्वारी करण्याचं ठरवलं, त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम ज्या काही सुरत या शहराबद्दल म्हणजे सुरत हे जे व्यापाराचं प्रमुख ठिकाण जे भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर महत्त्वपूर्ण असं ठिकाण होतं, या ठिकाणावर त्यांनी स्वारी करण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे कालच्या आपण पिरियडमध्ये आपण सुरत या शहराबद्दलची किंवा शाहिस्तेखानाच्या पराभवानंतर सुरत या शहराची स्वारी छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी केली किंवा त्यांनी कशा पद्धतीने स्वारीचा तयारी केली याबद्दलची माहिती पाहत आहोत. तर या सुरत या शहराबद्दलची आपण सर्वप्रथम माहिती पाहिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी या सुरत या शहरावर स्वारी करण्याची ही कारणे सुद्धा पाहिली. त्यामध्ये स्वराज्याचा जो रिकामा खजिना झाला होता तो पूर्ण भरण्यासाठी, त्याचबरोबर जो शाहिस्तेखानाने केलेलं पुण्यावर 3 वर्ष अधिराज्य त्याचा आक्रमणाचा सूड घेण्यासाठी आणि मुघलांची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वारीचं आयोजन केलं. त्याचबरोबर जे मुघल बादशाह औरंगजेब याला मराठ्याकडून एक आव्हान देण्याचं काम करण्यासाठी म्हणून सुरत या शहरावर आक्रमण करण्याचं ठरवलं गेलं. आता या सुरत या शहराच्यावर आक्रमण करण्यापूर्वी ज्या सुरत शहराच्या स्वारीची पूर्वतयारी कशा पद्धतीने करण्यात आली ते पाहणं आवश्यक आहे. तर आजच्या पिरियडमध्ये आपण सुरत या शहरावर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वारीची जी पूर्ण तयारी केली आणि त्यानंतर जी लूट केली याबाबतची माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम सुरत या शहराची किंवा या सुरत या शहरावर आक्रमण करण्यापूर्वी पूर्वतयारी कशी केली, त्यामध्ये सुरत या शहराचं निरीक्षण 1 नंबरचा पॉईंट. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत सक्षमपणे आणि आपल्या हेर खात्याचा जो प्रमुख व्यक्ती त्यामध्ये बहिर्जी नाईक यांना सुरत या शहराकडे पाठवलं आणि बहिर्जी नाईक यांनी ऑक्टोबर 1663 मध्ये सुरत या शहरामध्ये जाऊन त्यांनी एक व्यापाराचं आव्हान म्हणजे व्यापारी म्हणून त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणची माहिती घेण्यास प्रारंभ केलं. त्यामध्ये सर्वप्रथम बहिर्जी नाईकांनी सुरत या शहराकडे जाण्याचा मार्ग आणि जो मार्ग मुघल सेना किंवा ज्या तत्कालीन स्थितीमध्ये सुरत येथील प्रशासन अडवणार नाही अशा प्रकारच्या मार्गाचा शोध घेतला, तो मार्ग पाहिला. त्याचबरोबर सुरत या शहराची संरक्षण व्यवस्था कशी होती, त्याचबरोबर सुरत या शहरामधल्या उरिवा म्हणजेच मराठ्यांच्या सैन्याला विरोध करता येणार नाही अशा बाबी कोणत्या, आणि सुरत या शहरामधल्या श्रीमंत व्यापाराची नावे म्हणजे श्रीमंत व्यापारी कोणते याबाबतचा तपशील बहिर्जी नाईक यांनी घेण्यास प्रारंभ केला. आणि सुरत या शहरावर आक्रमण करण्यासाठी योग्य वेळ आणि जी काही बाबी या छत्रपती शिवाजी महाराजाला सांगण्याचं काम बहिर्जी नाईकाने केलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत या शहराची स्वारी करण्यापूर्वी पूर्वतयारी केली होती, कशा पद्धतीने स्वारी करायची. त्यानंतर 2 नंबरचा पॉईंट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य कुठं, तर सुरत या शहरावर स्वारी करण्यासाठी घेऊन जाणारं सैन्य किती होतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 8 ते 10 हजार आपलं सैन्य सोबत घेतलं आणि जे विश्वासू व्यक्ती त्याच्यामध्ये नेताजी पालकर होते, चिमणाजी बापूजी होते, नारो बापूजी, संताजी बोबडे असे शूरवीर आणि अनुभवी असे जे काही सरदार आपल्या सोबत घेतलं. आणि
या मोहिमेसाठी म्हणजे सुरत या शहरावर स्वारी करण्यासाठी निघाले. त्याचबरोबर या सुरत या शहरावर स्वारी करण्यासाठी असणारे जे काही शस्त्रास्त्र, दारुगोळा या सर्व साधना सोबत घेऊन ते पुढे निघाले. मग आता या सुरत या शहराकडे जाताना त्यांनी एक मार्ग निवडला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 डिसेंबर रोजी राजगडावरून 31 डिसेंबर यापर्यंत म्हणजे जवळपास 200 मैलाचा अंतर, म्हणजे त्र्यंबकेश्वर पर्यंत 200 मैलाचा अंतर 31 डिसेंबर पर्यंत पार केला. आणि हे आक्रमण म्हणजे जे काही मार्ग पार करताना किंवा तिथे जाताना मुघलांना कोणत्याही बाबीची माहिती कळू दिली नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज गुप्तपणे हे राजगडावरून त्र्यंबकेश्वरकडे निघाले, म्हणजे नाशिक या ठिकाणी ते पोहोचले. त्यानंतर नाशिक म्हणजे त्र्यंबकेश्वर ते सुरत हे अंतर 100 मैलाचं अंतर होतं. आणि ह्या अंतराबद्दलची माहिती पाहत असताना 31 डिसेंबरला ते नाशिकहून निघाले म्हणजे त्र्यंबकेश्वरमधून, आणि 4 जानेवारी 1664 मध्ये ते सुरत या शहरापासून 30 मैलावर असलेल्या म्हणजे त्या शहराच्या पूर्वीच म्हणजे अलीकडे असणाऱ्या गणदेवी या गावी पोहोचले. म्हणजे या सुरत या शहरामध्ये न जाता 30 किलोमीटर पूर्वीच बाजूला थांबले. आणि त्यानंतर जी काही मुघलांची फौज होती, या मुघलांच्या फौजावर आक्रमण करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावरून सिंहगड, लोहगड, माहुली, त्र्यंबकेश्वर अशा पद्धतीने रात्रीच्या वेळी डोंगर दऱ्या पार करत नाशिक येथे पोहोचले. त्यानंतर ते ज्या काही सुरत या शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर थांबले. आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची जाण्याची किंवा सुरत या शहरावरची स्वारी, आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आपण औरंगाबादकडे जात आहोत अशा प्रकारची एक अफवा पसरली. त्यामुळे मुघल फौज हे औरंगाबादकडे लक्ष देण्यास त्यांनी प्रारंभ केला आणि सुरत या शहराकडे दुर्लक्ष झालं होतं. अशा स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत या शहराच्या जवळ जाऊन पोहोचले. त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे सुरत शहराजवळ येऊन पोहोचले. 5 जानेवारी हा दिवस उजाडला आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जे काही 8 ते 10 हजार सैन्यासह जे गणदेवीला आल्याची बातमी हे सुरत या शहराचे जे काही किल्लेदार इनायत खानला कळाली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आक्रमण हे सुरत या शहरावर होणार आहे ही जी माहिती कळाल्यानंतर त्यांनी आपलं जे काही सैन्य असेल ते पूर्ण सैन्य हे संरक्षणासाठी आपल्या शहरामध्ये लावलं. आणि सुरत या शहराभोवती किंवा शहराभोवतीचे जे पूल, सुरत या शहरामध्ये येणारे पूल होते ते पूर्णपणे उद्ध्वस्त केले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सैन्य हे सुरत या शहरामध्ये येता कामा नये. पुढे त्यांनी जे सर्व सैन्य होतं त्याचबरोबर आपल्या ज्या मालमत्ता, संपत्ती ही पूर्णपणे आपल्या सुरत या शहरामधल्या जे काही किल्ला असेल त्यामध्ये एकत्र करण्यास प्रारंभ केलं. महत्त्वपूर्ण जे काही मूल्यवान वस्तू असतील त्यासुद्धा एकत्र करण्यास प्रारंभ केला. आणि शेवटी जे सैन्य होतं ते सर्व सैन्य हे आपल्या संरक्षणासाठी म्हणून किल्ल्याच्या भोवती घेतलं आणि किल्ल्याच्या आश्रयाने तो आतमध्ये थांबला. इनायत खान हा त्या काळामध्ये एवढा भ्रष्ट आणि होता की त्यांनी किल्ल्यामध्ये जो आपल्या संरक्षणासाठी सैन्य नेमलं होतं त्यावेळेस किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी म्हणून सुद्धा काही व्यापारी होते, जे प्रतिष्ठित व्यापारी सुरत या शहरातले होते, त्या सर्व व्यापाऱ्यांना त्यांच्याकडून पैसा घेऊन किल्ल्यामध्ये प्रवेश दिला. छत्रपती शिवाजी महाराज 6 जानेवारी सकाळी 6 जानेवारी 1664 मध्ये त्यांनी सर्वप्रथम 11 वाजच्या सुमारास त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाबेग नावाच्या ठिकाणी, शहाबेगच्या बाग म्हणून ओळखली जात होती, त्या ठिकाणी आपलं सर्व सैन्य थांबवलं. आणि विनाकारण सुरत या शहराची लूट करून गोरगरीब किंवा जे सामान्य जनता यांना त्रास देण्यापेक्षा सर्वप्रथम इनायत खानाला पत्र पाठवून आपण काही खंडणी वसूल करून परत जावं अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज विचार करत होते. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी इनायत खाना
बरोबरच त्यांनी शहीद बेग, हाजी सईद बेग, हाजी कासिम आणि बहिर्जी बोहरा या प्रतिष्ठित जे सुप्रसिद्ध सुरत शहरातील व्यापारी होते, त्यांच्याकडे सर्वात जास्त संपत्ती होती. अशा सर्वांना पत्र पाठवलं की इनायत खानाने आणि या सर्व व्यापाऱ्यांनी खंडणी किंवा योग्य तो मोबदला दिल्यास सुरत या शहरावर आम्ही आक्रमण करणार नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेले जे पत्र होतं, या पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आलं. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम सुरत या शहरावर होणारं जे काही आक्रमण थांबवण्यासाठी म्हणून किंवा रोखण्यासाठी म्हणून प्रयत्न केला, पण इनायत खानाने लक्ष दिलं नाही. आणि शेवटी सुरत या शहराकडे लूट करण्याचं किंवा सुरत या शहराची लूट करण्याचं एक महत्त्वाकांक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी एक निर्माण केली. त्यामध्ये आता या सुरत शहराची लूट याबद्दलची माहिती पाहत असताना जो इनायत खान होता, जो सुरत या शहराचा किल्लेदार, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे पत्र पाठवलं त्याकडे दुर्लक्ष करण्यास प्रारंभ केलं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत या परिसरामध्ये आपले सैन्य पाठवून त्या ठिकाणी लूटमार करण्यास प्रारंभ केला होता. त्या शहराचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत ही बातमी लागताच या शहरामध्ये फक्त 15 ते 20 हजार लोक एवढेच शिल्लक राहिले होते. बाकी सर्व लोक आपापल्या घरामध्ये बसलेले किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भीतीने ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते. अशा पद्धतीने सुरत हे शहर 15 ते 20 हजार लोकच फक्त समोर दिसत होते. अशा स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या सुरत या शहराजवळच वखारी असणाऱ्या डच असतील किंवा इंग्रज व्यापारी यांना सुद्धा पत्र पाठवलं आणि त्यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही तुमच्यावर जर हल्ला किंवा तुमच्यावरच्या जे काही वखारी आहेत त्या लुटण्यापासून तुम्ही वाचवायचं असेल तर योग्य तो मोबदला दिला पाहिजे. त्यावेळेस इंग्रज वखारीचा प्रमुख अधिकारी होता तो ऑक्झेंडन, आणि सर्वप्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पत्र होतं त्याला काही प्रत्युत्तर दिलं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या तत्कालीन डच आणि इंग्रज जे काही इंग्रजाच्या वखारी होत्या यांच्या ठिकाणी आपलं सैन्य पाठवलं. मग सैन्य पाठवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं वाढतं प्रभुत्व आणि आपल्यावर स्वारी होईल ही पार्श्वभूमी ही इनायत खानाला समजली. शेवटी 7 जानेवारी रोजी इनायत खानाने एक वकील राजाकडे पाठवला. तो वाटाघाटीसाठी पाठवला. त्याचं कारण काय होतं तर वाटाघाटीच्या निमित्ताने आपलं एखादं राजाच्या जवळ सैन्य पाठवायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजावर आक्रमण करायची अशी मानसिकता ही इनायत खानाची होती. पण अशा स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हल्ला करण्याचा प्रयत्न इनायत खानाच्या सैन्याने केला, पण त्याचा पूर्णपणे बंदोबस्त करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजावर झालेला काही जो हल्ला हे पाहिल्यानंतर सर्व मराठा सरदार ते आक्रमक झाले आणि या सुरत या शहराला लुटण्यास त्यांनी प्रारंभ केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्व सैन्य हे सुरत या शहरामध्ये पसरलं गेलं आणि मराठ्यांच्या सैन्याने इंग्रजाच्या वखारीजवळ, त्याचबरोबर हाजी जहीद बेगचा जो वाडा श्रीमंत व्यापारी होता त्याच्या वाड्याला लुटलं. बहिर्जी बोरा असेल, हाजी कासिम असेल यांचे जे काही प्रमुख वाडे किंवा ठिकाण ज्यामध्ये अफार अशी संपत्ती होती ती लुटण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये मराठ्यांचं सैन्याने करण्यास प्रारंभ केलं आणि भडच होऊन मुघल सैन्य ही सुरत या शहराकडे म्हणजेच इनायत खानाच्या मदतीसाठी ही सैन्य येत होती. ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या सैन्याला समजल्यानंतर 10 जानेवारी 1664 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही सुरत या शहरावरचं जे आक्रमण चालू होतं ते पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न केला, कारण मुघलांची फौज येत होती आणि ते पूर्ण आक्रमण म्हणजे जी काही संपत्ती लुटली गेली त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अपार अशी संपत्ती मिळाली आणि ती संपत्ती घेऊन ते राजगडाकडे पुन्हा निघाले. तर अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत या शहराची पूर्णपणे लूट केली. आता या सुरत शहरामध्ये लूट किती मिळाली याबद्दल
अनेक मतमतांतर आढळून येतात. तर बहिर्जी बोहरा जो सुरतमधला सर्वात धनाढ्य व्यापारी होते, यांच्याकडूनच जवळपास 80 लाख रुपये तत्कालीन स्थितीमध्ये, त्याच्यामध्ये सोने असतील, चांदी, हिरे, मोती अशा प्रकारच्या मूल्यवान धातू किंवा जे काही वस्तू होत्या ते मिळाल्या होत्या. म्हणजेच सुरत या शहरामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये जे काही कापड, मसाल्याचे पदार्थ, सुगंधी द्रव्य, चंदन आणि जे काही लाकूड अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मूल्यवान अशा साधनामध्ये जे काही औषधी पदार्थ, यामुळे ज्या वस्तू होत्या ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत या शहरातल्या गरीब जनतेला वाटून टाकलं. आणि या सुरत या शहरामधून जवळपास 1 कोटी रुपये तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्याकडे संपत्ती लागली. आणि ही संपत्ती 10 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत या शहरामध्ये सोडून त्या सुरत या शहरामधून ते घेऊन निघाले. आणि 5 फेब्रुवारी 1664 मध्ये आपला प्रचंड अशी जी साधन संपत्ती लूट घेऊन ते राजगडावर पोहोचले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जी आक्रमक भूमिका, म्हणजे जी काही स्वारी सुरत या शहरावर जी स्वारी केली होती, त्या स्वारीतून अफाट अशी संपत्ती मिळाली. आता या सुरतच्या स्वारीनंतरचे परिणाम काय झाले, तर मुघल सैन्यावर परिणाम किंवा मुघलावर काय परिणाम झाले, तर नंबर 1चा पॉईंट म्हणजे जी स्वारी झाली होती सुरत या शहरावर, त्यामध्ये मुघल बादशहाची जी काही प्रतिष्ठा, मान सन्मान धुळीस मिळाला. मुघल बादशाह हा जो औरंगजेब होता, हा भारतातला बादशाह म्हणून नामांकित असा बादशाह म्हणून ओळखला जात होता. आणि त्याच्याकडे बलाढ्य असं सैन्यशक्ती, त्याचबरोबर प्रतिष्ठा, मानसन्मान होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत हे शहर, जे मक्कीला जाणारं प्रमुख ठिकाण, म्हणजे मक्कीच्या यात्रेला जाण्यासाठी असणारं प्रमुख ठिकाण, त्याचबरोबर व्यापाराचं ठिकाण, याच ठिकाणावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमण केल्यानंतर मुघल बादशहाची प्रतिष्ठा पूर्णपणे धुळीस मिळाली. त्यानंतर दुसरं कारण आहे, सुरत या शहराला बेसुरत करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. म्हणजे भारताच्या ज्या पश्चिम किनाऱ्यावर जे सुरत हे शहर होतं, अत्यंत गजबजलेलं आणि व्यापाराचं शहर म्हणून ओळखलं जात होतं. या ठिकाणी श्रीमंत व्यापाऱ्याच्या महत्त्वपूर्ण बाजारपेठा, त्याचबरोबर श्रीमंत व्यापारी, अनेक मोठा व्यापाराचं प्रमुख केंद्र होतं. जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून सुरत या शहराला ओळखलं जात होतं. अशा शहराची लूट केल्यानंतर सुरत हे जे शहर होतं पूर्णपणे उद्ध्वस्त झालं गेलं. जे सुरत या शहराची जुनी ओळख होती ती पूर्णपणे मिटवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्याच्यानंतर तिसरं कारण आहे ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांकडे संपत्ती मिळाली. त्यामध्ये मोगल फौजांनी 3 वर्ष शाहिस्तेखानाच्या नियंत्रणाखाली ज्या काही हिंदवी स्वराज्याला हानी पोहोचली होती, अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी संपत्ती पूर्णपणे लुटण्याचं काम किंवा तिथला प्रदेश लुटण्याचं काम शाहिस्तेखानानं केलं होतं, त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम केलं. आणि 1 कोटी रुपये जवळपास तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या सुरत या शहरामधून लुटलं. आणि जे रायगडावर जे किल्ल्याची दुरुस्ती करणे, त्याचबरोबर सिंधुदुर्ग असेल, या समुद्र किल्ल्याचं बांधकाम करण्यास प्रारंभ केलं. आणि जो प्रदेश महत्त्वपूर्ण प्रदेश म्हणून ओळखला जातो होता, त्याची दुरुस्ती करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यानंतर 4था पॉईंट म्हणजेच सुरत या शहराचे परिणाम, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा वाढली. त्याचमध्ये जे अफजल खानाचा वध केला, शाहिस्तेखानाची पराभव केला, अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना एक महत्त्वपूर्ण स्थान मराठी लोकांनी द्यायला सुरुवात केलं. आणि त्यांच्या भोवती अनेक वतनदार, देशमुख किंवा अनेक जे काही शासक होते ते एकत्र यायला लागले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रभुत्व त्यांनी मान्य केलं. त्यानंतर नंबर 5चा पॉईंट आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध जयपूरच्या ज्या काही तत्कालीन स्थितीमध्ये मिर्झाराजे जयसिंग यांना पाठवण्याचं काम औरंगजेबाने केलं. म्हणजे शाहिस्तेखानाच्या पराभव झाल्यानंतर जो दुःख औरंगजेबाला झालं होतं, त्याचबरोबर सुरत येथे लूट केली, अशा परिस्थितीमध्ये राजपूत जे राणा, त्याच्यामध्ये मिर्झाराजा जयसिंग यांना छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध पाठवण्यासाठी दक्षिणेमध्ये पाठवण्यात आलं. आणि अशा पद्धतीने
औरंगजेब हा जे काही सुरतेची लूट झाल्यानंतर एक त्याची प्रतिष्ठा मान सन्मान पूर्णपणे नष्ट झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी महत्वाकांक्षा होती, जो 3 वर्षे शाहिस्तेखानाने पुणे आणि पुणेचा परिसर पूर्णपणे एक आपल्या नियंत्रणात आणलं होतं, या ठिकाणची लूट केली होती, त्याचा मोबदला किंवा त्याचा परतफेड करण्यासाठी किंवा सूड उगवण्यासाठी म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत या शहराची लूट केली. जे सुरत हे शहर एक प्रमुख ठिकाण म्हणून ओळखलं जात होतं, त्या प्रमुख ठिकाणाच्या व्यापारी शहरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक बंदोबस्त निर्माण करण्याचं काम केलं आणि तो प्रदेश जिंकून घेतला. अशा पद्धतीने जो काही मुघलांविरुद्धचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा, त्यामध्ये शाहिस्तेखानाचा त्यांनी पराभव केला, त्याचबरोबर सुरतेची लूट केली आणि ह्या घटना म्हणजे मराठा आणि मुघल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुघलांशी असणारा संबंध यावरून लक्षात येतो. तर आज आपण प्रकरण तिसरे, त्यामध्ये आदिलशाही आणि मुघलांशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो संबंध होता, त्यामध्ये शाहिस्तेखानाचा पराभव केला, सुरतेची लूट केली, ही बाब आपण समजून घेतली. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 मधलाच घटक, तो म्हणजे पुरंदरचा तह आणि आग्रा भेट, ही छत्रपती शिवाजी महाराजांसोबतचा झालेला मिर्झा राजे जयसिंग सोबतचा करार आणि औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्रा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज कशा पद्धतीने गेले आणि आग्रा भेटीनंतर त्यांची सुटका कशी झाली, याबद्दलची माहिती आपण उद्याच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत.